म्हणून त्या शिवसेनेचं कार्य थांबलं नाही, ते चालूच राहील. आमदार आणि खासदार एवढ्यापुरतं शिवसेनेचं कार्य नाही. एक विराट संघटना बाळासाहेबांनी उभी केली आणि ती संघटना जमिनीवरची संघटना. मधमाशांना जसे तुम्ही किती मधमाशाची पोळी काढली तरी नवीन नवीन मधमाशांची पोळी आणि मुंग्यांची बारोळ निर्माणच होत असतात, तसं शिवसेनेचा आज हा 60वा वाढदिवस आहे. एका विशिष्ट वातावरणामध्ये हा वाढदिवस साजरा होतो आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेहमीप्रमाणे मार्गदर्शन करतील. इतर महत्त्वाचे कार्यक्रम आहेत. त्याच्यामध्ये आम्ही ठरवल्याप्रमाणे सध्या महाराष्ट्रात गाजत असलेले कवी, दंगलकार म्हणून जे प्रसिद्ध आहेत कवी नितीन चंदनशिवे यांचा एक कार्यक्रम कवितांचा आहे. त्यानंतर तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले स्टँडअप कॉमेडियन म्हणून ज्यांचा आपण नेहमी उल्लेख करतो ते मंदार भिडे यांचा एक कार्यक्रम आहे आणि नेत्यांची भाषणं असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी जनता ही कालपासूनच मुंबईला यायला निघालेली आहे. काही ठिकाणी शिवसैनिक हे आंदोलनामध्ये अडकलेले आहेत. गद्दारांचे अंत्ययात्रा काढण्यात, गद्दारांचे पुतळे जाळण्यात. कारण शिवसेनेच्या वाटचालीमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा सातत्याने येत गेला. गद्दारांना अग्नी देणं किंवा गद्दारांचे अंत्यसंस्कार करणं, हे अधूनमधून असे कार्यक्रम आमच्या वाट्याला येत असतात. ते छत्रपती शिवरायांच्या वाट्याला सुद्धा आले. ज्यांनी मोठ्या चळवळी उभ्या केल्या, त्या चळवळीचे दुःख आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ असेल, शिवसेनेची चळवळ असेल किंवा शरद पवारांची संघटना असेल, प्रत्येकाला या संकटातून जावं लागलं. रावसाहेब, तुम्ही म्हणालात की गेल्या 60 वर्षात पक्षाने अनेक चढउतार पाहिले, यश अपयश बघितलं, अनेक नेते पक्षातून सुटले, पण असं पहिल्यांदाच झालं 8 वर्षात शिवसेना दोनदा फुटली, तेही 4 वर्षात दोनदा फुटली. 2022 आणि आता 2024. मी त्याला फुटली असं म्हणत नाही. माणूस फुटतो कधी की एक वैचारिक वारसा घेऊन फुटतो, एखाद्या विचारासाठी फुटतो किंवा बाहेर पडतो. जर तू स्वतःला विकण्यासाठी बाजारात उभं केलंय लिलावात आणि तुला कोणी विकत घेतलं त्या लिलावात, तर त्याला फुटणं म्हणत नाही विचारासाठी, त्याला विकणं म्हणतात. तसे आमचे 6 लोक 2 दिवसापूर्वी बाजारात उभे राहिले राजकीय गोलपिठ्यात आणि त्यांनी स्वतःची बोली लावली आणि ती बोली जी आहे त्यांनी दिलेल्या बोलीवर त्यांना विकत घेतलं गेलं. फुटले काय मोठा महान विचार घेऊन ते फुटले. काय विचार काय आहे एकाला तरी विचारा, त्यांना शिवसेनेचा काय विचार माहिती आहे. आता मला गंमत वाटते, काल ते जळगावच्या मावशीबाई जामनेरच्या सांगत होत्या काय तेवढे काँग्रेसच्या मांडीवर शिवसेना बसल्यामुळे हे 6 लोक सोडून गेले. अरे मावशे, ती तमाशातले मावशी असते ना, अशा मावश्या सगळ्या भाजपमधल्या. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आहे आणि त्या काँग्रेस पक्षाच्या मदतीनं हे 6 लोक निवडून आले ना काही ठिकाणी. तेव्हा तुम्हाला माहित नव्हतं महाविकास आघाडीत काँग्रेस आहे ते? माहित होतं ना की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. हे त्या 6 लोकांना माहित होतं ना. आता मोठं सांगतायत तुम्ही. आणि काँग्रेसचा या मावशीबाईला जामनेरच्या काँग्रेसच्या एवढं तिटकारा कशा करताय? या काँग्रेसमुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. तुम्ही काय केलं? या काँग्रेसमुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. लोक तुरुंगात गेले, काँग्रेसचे क्रांतिकारक झाले.
तुम्ही दाखवा ना एक क्रांतिकारक देशासाठी ज्याने आपला प्राणाचा त्याग केला, असा कोण आहे का तुमच्याकडे भारतीय जनता पक्षामध्ये? आम्हाला सांगा. किंवा उगाच हे बोलू नका काँग्रेस बिंग्रेसचे नावं घेऊन. आणि काय ते म्हणे बंड केलं. कसल्या बंड? बंड भगतसिंगांनी बंड केलं, 50 कोटी घेतले होते काय? राजगुरूने क्रांती केली, 100 कोटी घेतले होते. बंड आणि क्रांतीला बदनाम करू नका. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कधी स्वातंत्र्याच्या काळात किंवा इतरत्र कोणते बंड किंवा क्रांती केली नसल्यामुळे त्यांना बंड आणि क्रांतीची व्याख्या माहीत नाही. हां, बंड केलं म्हणे, बंड केलं, यांचं बंड. कसलं बंड? बंडही नाही, फूटही नाही. यांनी स्वतःला बाजारात उभं केलं विकण्यासाठी, बोली लावायला सांगितली, बोली लागली, ते निघून गेले. तुम्हाला आजची गंमत सांगतो. अजूनही हे लोक मुंबईत नाही आहेत. यांच्यामध्ये मंत्री कोणी घ्यायचं ह्याच्यावरून वाद सुरू झालेले आहे. तेव्हा तोडगा असा निघालेला आहे की मंत्रीपद एकालाच मिळेल आणि त्याची भरपाई म्हणून उरलेला 5 जणांना आणखी 25-25 कोटी रुपये देत. पण तुम्ही आता गोंधळ घालू नका. एकाला मंत्री करू आणि जे मंत्री होणार नाहीत त्यांच्यासाठी अजून 25-25 कोटी रुपये या वर्षभरात देऊ, असं त्यांचं रात्री मांडवली झालेली आहे. यांच्याकडून तुम्ही बंडाची किंवा विचारांची काय अपेक्षा करता? त्यांच्या मतदारसंघात प्रेतयात्रा काढतायत लोक. हे बिळात लपून बसलेले आहेत. बरं, हे बाहेर पडू शकत नाही. यांना पोलिसांचे बंदोबस्त लावलेले आहेत. का? तुम्ही काय गुन्हा केलेला नाही, तुम्ही काय पाप केलेलं नाही, तुम्ही स्वच्छ आहात ना. मग तुम्हाला आता पोलीस ताफा एवढा मागे पुढे कशा करता? आणि या राज्याचं पोलीस खातं फक्त गद्दारांच्या रक्षणासाठीच आहे का? कायदा सुव्यवस्था ढासळली आहे या महाराष्ट्रामध्ये. महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत, खून दरोडे वाढलेले आहेत, हत्या वाढलेल्या आहेत, फसवणुकीचे किडनॅपिंगचे गुन्हे वाढलेले आहेत. पण संपूर्ण पोलीस दल देवेंद्र फडणवीस यांनी जर गद्दारांच्या रक्षणासाठी लावला असेल तर हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. गद्दाराने त्यांच्या हिमतीवर गद्दारी केली आहे ना, मग हिमतीवर फिरून दाखवावं ना. तुम्ही हिमतीवर गद्दारी केलीत, तुम्ही हिमतीवर 50-50 कोटी रुपये घेतलेत, तुम्ही हिमतीवर 200-200 कोटीचे ठेके घेतलेत. मग त्याच हिमतीवर तुम्ही रस्त्यावरती मोकळेपणाने फिरा खासदार म्हणून. लाज असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या, ही माझी मागणी आहे पक्षातर्फे. ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलेला आहात, ज्याच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलेलं आहे उद्धवजींनी, पक्षानं, कार्यकर्त्यांनी, थोडी जरी लाज शिल्लक असेल, ज्यांनी खोट्या शपथा घेतल्या आपल्या आईबापांच्या आणि साईबाबांच्या आणि आई भवानीच्या, त्यांनी त्यांच्याकडनं काय अपेक्षा करा? राजीनामे द्या आणि उघडपणे जनतेला सामोरे जा. होय, आम्ही राजीनामा दिला आणि आम्ही पुन्हा निवडणुकीला सामोरं जातो. तुमच्यात हिंमत असेल ना तर हे करा.